पालकमंत्र्यांनी आम्हाला भेटून दिलं नाही आणि आमचे वेतन मांडे डॉक्टर साहेब आम्ही आमच्या घरची वेतन होतो मांडे आलो नाही असं नाही दादागिरीचा विषय नाही आम्हाला हक्क आहे का 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 नाही। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यालयाबाहेर त्यांना जे काही मागण्या भोर राजगड मुळशीतील काही मागण्या असतील त्या घेऊन भोर राजगड असेल मुळशी असेल या तालुक्यातील एक नागरिक गेला होता आणि त्या ठिकाणीच कार्यालयाच्या बाहेर त्यांनी निवेदन फाडलेलं आहे। त्यामागील कारण आपण थोडक्यात जाणून घेऊयात। आपण काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेण्यासाठी गेला होता, परंतु भेट न झाल्यामुळे तुम्ही काल निवेदन फाडलं, नक्की काय प्रकार झाला होता काल? मला सगळ्यांना प्रथम जय भीम जय शिवराय। त्याचं कारण असं आहे की मी पुणे जिल्हा दलित उत्पन्न अध्यक्ष आहे। मी ह्या विभागामध्ये काम पाहत असतो आणि काम पाहत असताना या रस्त्याची दुरावस्था आहे, इथं तरुण पोरं 2-3 मेलेली आहेत, बऱ्याच गोष्टी काही महिलांना बी त्रास झालेला आहे। त्या अनुषंगाने मी माझ्या लेटर हेडवर मी अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून मी निवेदन देण्याकरता त्यांच्या कार्यालयाच्या 12व्या मजल्यावर गेलो होतो आणि 12व्या मजल्यावर मला त्यांनी तिथे अर्धा पाऊण तास थांबवलं। परत ते म्हणले की तुम्ही खाली थांबा, मी तिथे बी थांबलो। त्यांच्या कार्यकर्त्यांनी परत मी विचारलं, जवळजवळ 2-2.5 तास आमची ही जेवढी टीम आहे आम्ही सगळी गेलो होतो। तिथे गेलो असताना आम्हाला जर असं भासलं की आम्हाला इथे पश्चाताप झाला का, आमची काय चुकी झाली का, वैयक्तिक आपल्या कुणाला आपण एखाद्या कंपनीच्या मॅनेजरला भेटा आलो का असं वाटायला लागलं। पण शेवटी बाबासाहेबांच्या संविधानावर आदेश चालतो म्हणून आम्हाला जरा वेळेस मला स्वतःला मन हेलून टाकणारी हे झालं म्हणून ते रागाने मी येऊन खाली त्यांच्या दारातच पत्र आपलं निवेदन फाडण्यात आलं आणि फाडण्यात आल्यानंतर मी घोषणा दिल्याच्या नंतर जे समोरची आमच्या बोरवेल्ला मुळशीचे आमदार शंकर भाऊ मांडेकर ते चालले होते, त्यांनी आपला मतदार राजाला विचारलं पाहिजे। ते स्वतःच आम्हाला म्हणते चला झालं त्यांच्या जणू घरातल्या कामासारखे एखाद्या शेतीवाड्यातल्या कामासारखे त्यांनी आम्हाला वागणूक दिली। त्यांनी एका मला जातीतून बघितले तर काय बघितलं त्यांचं त्यांनाच माहिती। परंतु आता सर्व आंबेडकरी चळवळी व सर्व संघटनेची अशीच भावना समोर येत आहे, उद्रेक होत आहे की बाबा तुम्हाला त्यांनी जातीतून बघितलं तर काय बघितलं। पण माझं असं म्हणणं आहे की आमदार साहेब तुम्ही आमच्या मतदारावर राजी झालात आणि तुम्ही आम्हालाच असं करत असाल तर कदापि आम्हाला सर होणार नाही। म्हणून हा लढा विनोद गायकवाड दलित पॅंथरचा मी स्वतः अध्यक्ष आहे, माझे कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्र राज्य कमिटी आहेत, माझ्या सगळ्या अख्ख्या समाजाची लोक आहेत, एकटं नाही संघटनेच्या बाहेरची बी लोक मला मानणारे आहेत। त्या लोकांचं एकच म्हणणं आहे तुम्ही जे केलं ते चांगलं केलं, अशी लोक ते होणं गरजेचं आहे। तरी मी सुद्धा काही जास्ती बोलत नाही, एवढंच थांबतो। जय भीम जय भारत जय संविधान। नाही पूर्व आम्ही कुठलाही विषय असं ठरवून गेलेलो नव्हतो। म्हणजे आमचं एक म्हणणं होतं की मी तळमळीचा कार्यकर्ता आहे की बाबा मला वाटलं चला एखाद्याला भेटायचं तर मी निवेदन लगेच करतो। आमचे भाऊ सुभाष गायकवाड हे लगेच लेटर तयार करतात, आम्ही सही शिक्का सगळ्या गाडीत असते। आम्ही कुठल्याही गोष्टी आमच्या मनात आली की आम्ही निवेदन द्यायचं ठरवलं की द्यायचं, पण ते लोकशाहीप्रमाणे आम्ही करत असतो। आम्ही काही दारुडे नाही, दरपडे नाही, गुन्हेगारी क्षेत्रातले बी नाही। आम्ही आमचं सगळं रेकॉर्ड चेक करा। आणि याच्यातून काय झालं, आमचा काल व्हिडिओ हा पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रावर व्हायरल झाला, पण त्याच्यातून काय झालं काही पक्षांनी त्याच्याभोवती ते मऊ कसं असतं त्याच्या पद्धतीने ते प्रकार त्यांनी केलेला आहे। पण मला त्यांना सांगणं आहे, मला कुठल्याही पक्षाचा माझ्यावर लेबल नाही, मी फक्त आंबेडकर कार्यकर्ता आहे, सर्व आंबेडकर मी कार्यकर्ता आहे। आम्ही जिथं झेंडा दांडा असेल तिथं मी जाणारच, फक्त कुणी काही गोष्टी त्याचा भाव करू नका, त्या पक्षाचा आहे नाही तर त्या पक्षाचा आहे म्हणून। स्पेसिफिक असं तुम्ही कुठल्या मुद्द्यावर गेला होता की बोरवेल्ला मुळशी असेल या तालुक्यातले कुठल्या अडचणींसाठी तुम्ही गेला होता? माझं म्हणणं असं आहे, वेल्हा तालुका हा इतका दुर्गम तालुका आहे, त्याला आता त्यांनी राजगड तालुका हे नाव दिलेलं आहे, पण आमदारांचं त्या वाईट मध्ये असं येते की आम्ही वेल्हा तालुक्याला राजगड नाव दिले, ठीक आहे ते मान्य आहे, आनंदाची गोष्ट आहे, कारण का मी त्या तालुक्यातले मला आनंद होणारच आहे। पण माझं असं म्हणणं आहे की नसलापूर फाटा ते डायरेक्ट वेल्हापूर जवळजवळ किती वेळ नाही तुम्ही साहेब, माझं म्हणणं आहे की तुम्ही एक दिवशी गाडी घेऊन चला, मी तुम्हाला दाखवतो कितीतरी लोकांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत। नसलापूरच्या ठिकाणी ब्रिजवर गेला तर ओरडीचा ब्रिज आहे, पण त्याच्या भावनेपोटी ते ओढणं किती आहेत काय किती आणि ते काय करतच नाहीत ना।
आणि काल माझ्या सांगायची काय घडला प्रकार आहे हा मला तरी वाटतं यांनी माझ्या जातीयंतरूनच हा प्रकार त्यांनी माझ्या संघ केलेला असणारी 100%. शंकर भाऊ मांडेकर भोर याला मोर्शीचे आमदार यांनीच केलेलं असणारी, कारण का त्यांची वागणूकच माझ तशी होती. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वेल्हा राजगडचे अध्यक्ष किरण भाऊ राऊत हे दोन व्यक्तींनी माझ्या संघ त्या प्रकारे केलेला आहे. मला काय जास्ती बोलायचं नाही. हा डायरेक्ट आरोप कसं काय करताय तुम्ही? हा आरोप सुद्धा करता येतोच ना साहेब, कारण का मी लोकशाहीप्रमाणे मला जागण्याचा काय अधिकार दिलाय ना. मी बी भेटू शकतो, ते बी भेटू शकतात. पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून ते